धम्मपद हा भगवान बुद्धांच्या वचनांचा एक अद्भुत संग्रह आहे। हा ग्रंथ त्रिपिटकाच्या खुद्दक निकायचा भाग आहे। यामध्ये 26 वर्ग असून 423 गाथा आहे। आपण धम्मपदाचा 12वा वर्ग म्हणजे अत्त वग्गो ऐकूया। वर्ग 12वा अत्त वग्गो, स्वतःला जर प्रिय मानले तर त्याला सुरक्षित राखावे। 3 यामांपैकी प्रहरांपैकी एक प्रहरभर त्याची निगा राखावी। प्रथम स्वतःलाच योग्य कार्यात गुंतवावे, नंतर दुसऱ्याला उपदेश करावा। अशा पंडिताला क्लेश होणार नाही। जसा दुसऱ्यास उपदेश करतो तसेच आपण स्वतः करावे। ज्याचे चांगले दमन झालेले आहे त्यानेच इतरांचे दमन करावे। खरे तर आपण आपलेच दमन करणे दुर्दम्य आहे। आपणच आपले स्वामी आहोत, दुसरा कोण स्वामी असणार। स्वतःचे उत्तम दमन केल्याने दुर्लभ असा स्वामी प्राप्त होतो। आपण केलेले, आपणापासून उद्भवलेले, आपणाकडून घडलेले पाप दुर्बुद्धी मनुष्याला घासून घासून कापते, जसा हिरा दगडी रत्ने कापून काढतो। शाल वृक्षावर मालुवा वेल जशी पसरते तसे ज्याचे अत्यंत दुशील पसरत असते तो स्वतःला तसेच बनवतो। जसे त्याच्याविषयी त्याचे शत्रू इच्छितात, आपली वाईट आणि अहितकारक कामे करणे सुकर आहे। जे हितकारक आणि चांगले आहे ते करणे परमदुष्कर आहे। धर्माप्रमाणे जीवन ठेवणाऱ्या आर्यांचे अरहंतांचे जे शासन, जी शिकवण, त्याची जो दुर्बुद्धी माणूस पापी दृष्टीला अनुसरून निंदा करतो तो वेळूप्रमाणे आपल्याच नाशासाठी फलित होतो। आपण केलेल्या पापाचे आपणच क्लेश भोगतो। आपण जे पाप करीत नाही त्या पापामुळे आपणच विशुद्ध होतो। शुद्धी आणि अशुद्धी स्वतःपुरतीच लागू असते, एक दुसऱ्याला शुद्ध करू शकत नाही। कोण कुणाला शुद्ध करीत नसतो। बहुत परार्थासाठी सुद्धा स्वतःच्या अर्थाची हानी करू नये। स्वतःचे हित नीट समजून घेऊन निस्वार्थी वृत्ती जोडावी, खरे हित जोडावे।